तर माझ्याकडे इथे एक वर्तुळ आहे, त्याचा केंद्रबिंदू ओ आहे. आता आपण वर्तुळाच्या बाह्य भागातील कोणताही एक बिंदू घेऊया. समजा हा मी बिंदू घेतला, बिंदू ए. जर आपण वर्तुळाच्या बाह्य भागात एखादा बिंदू घेतला, तर त्या बिंदूतून म्हणजेच बिंदू ए मधून आपण या वर्तुळाला दोन वेगवेगळ्या स्पर्शिका काढू शकतो. तर आपण त्या काढूया. त्यापैकी एक ही अशी दिसेल. मी एवरून सुरुवात केली आणि मग मी वर्तुळाला एक स्पर्शिका काढली. ती साधारण अशी दिसेल आणि मग दुसरी स्पर्शिका याप्रमाणे काढता येईल आणि ती अशी दिसेल. आता समजा ज्या बिंदूंवर या स्पर्शिका वर्तुळाला स्पर्श करतात त्यातील हा बिंदू, समजा हा बिंदू आहे, तो आहे बी आणि हा दुसरा बिंदू जो आहे तो आहे सी. हा इथे बिंदू सी आहे. तर मग मला काय सिद्ध करायचं आहे? मला हे सिद्ध करायचं आहे की रेषाखंड ए बी आणि रेषाखंड ए सी हे एकरूप आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर मला हे दाखवायचं आहे की थांबा, मी याच्यासाठी एक वेगळा रंग वापरतो. तर मग मी हा रेषाखंड ए बी जो वेगळ्या रंगाने काढतो, ए बी. आता मी बी वरून ए पर्यंत गेलो आणि ए पासून मी सी पर्यंत आलो. तर हे दोन रेषाखंड मला एकरूप आहेत हे दाखवायचं आहे. मी पुढे सांगण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि हे स्वतः एकदा सिद्ध करण्याचा नक्की प्रयत्न करा. ठीक आहे, आता आपण एकत्र मिळून हे सोडवूया. हे सिद्ध करण्यासाठी आपण दोन त्रिकोण तयार करणार आहोत. दोन त्रिकोण, आणि थोड्याच वेळात तुम्हाला समजेल की हे दोन्ही काटकोन त्रिकोण असणार आहेत. आपले त्रिकोण तयार करण्यासाठी मी इथे काही रेषा काढतो. मी एक रेषा अशी काढतो आणि मग आपण ही दुसरी रेषा काढू इथून इथपर्यंत. त्यानंतर ही रेषा काढूया ओपासून सीपर्यंत. आता आपल्याला या त्रिकोणांबद्दल काय माहिती आहे? मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपण काटकोन त्रिकोणांचा अभ्यास करणार आहोत. पण मला हे कसं समजलं? मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की वर्तुळाची त्रिज्या आणि स्पर्शिका एकमेकांना छेदतात तेव्हा त्या काटकोनात छेदतात. हे आपण सिद्ध केलं आहे. तर ही त्रिज्या आहे आणि ही स्पर्शिका आहे, त्या एकमेकांना काटकोनात छेदतील. म्हणजे त्रिज्या आणि स्पर्शिका नेहमी काटकोनात छेदतात. तर आपण इथे काटकोन दाखवले. आपल्याला हे देखील माहिती आहे की ओ बी आणि ओ सी या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्यामुळे त्यांची लांबी समान असेल. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू, इथे मी वेगळा रंग घेतो, ही बाजू त्या बाजूशी एकरूप असणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता की दोन्ही त्रिकोणांचा कर्ण ही सामायिक बाजू आहे, बाजू ओ ए. त्यामुळे साहजिकच ती स्वतःशी समान असणारच, ती सामायिक बाजू आहे. तर आपण पाहत आहोत की त्रिकोण ए बी ओ आणि त्रिकोण ए सी ओ हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत. त्यांच्या दोन बाजू समान आहेत, विशेषतः त्यांचा कर्ण समान आहे आणि त्यांची एक भुजा देखील समान आहे. आणि आपल्याला कर्ण भुजा कसोटीवरून माहिती आहे की जर दोन काटकोन त्रिकोणांचे कर्ण एकरूप असतील आणि त्यांची एक भुजा एकरूप असेल तर ते दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. त्यामुळे त्रिकोण ए बी ओ आणि त्रिकोण ए सी ओ हे एकरूप असतील, नाही का? आणि ज्याप्रमाणे आपण हे सिद्ध केलं तसंच पायथागोरसचं प्रमेय आपल्याला हे सांगतं की जर आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू माहिती असतील तर आपण तिसरी बाजू ठरवू शकतो. त्यामुळे तिसरी बाजू म्हणजेच ए बीची लांबी ही ए सीच्या लांबी एवढी असणार. पुन्हा एकदा सांगतो, हे दोन्ही काटकोन त्रिकोण आहेत आणि जर या दोन काटकोन त्रिकोणांच्या दोन संगत बाजू एकरूप असतील तर त्यांची तिसरी बाजू एकरूप असावीच लागते. हे थेट पायथागोरसच्या प्रमेयावरून सिद्ध होतं आणि हे पहा आपण सिद्ध केलं. आता आपल्याला हे नक्कीच समजलं असेल की ए बी आणि ए सी एकमेकांची एकरूप आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर जर मी वर्तुळाबाहेरील कोणताही एक बिंदू घेतला आणि त्यातून वर्तुळाला स्पर्शिका खंड काढले तर ते दोन स्पर्शिका खंड नेहमी एकमेकांशी एकरूप असतात.